रसिकजन हो, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीला 750 वर्षे झाली. खरं म्हणजे आजपर्यंतची 750 वर्ष आणि इथून पुढेही अनंत काळासाठी ज्यातली अपूर्वता, अद्वितीयता आणि अलौकिकता कणभरही कमी होणार नाही, त्या माऊलींच्या चरित्राबद्दल, त्यांच्या अमृतस्पर्शी शब्दांबद्दल आता पुन्हा आम्ही नव्याने काय सांगणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हा प्रश्न आम्हालाही पडला, पण अगदी क्षणभरच, कारण त्याच्या पुढचाच क्षण त्याचं उत्तर घेऊन आला होता. कारण बघा ना, कोणत्याही फुलाचा सुगंध हा एकदा घेऊन आता तो संपला असं होत नाही. सूर्याचं तेज, समुद्राची अथांगता, वाऱ्याचा वेग, आकाशाचं व्यापकपण हे तेच असलं तरी प्रत्येक क्षणी ते नित्य नूतन असतं, प्रत्येकासाठी वेगळं असतं. अगदी त्याचप्रमाणे माऊलींचं चरित्र, त्यांचे शब्द हे 750 वर्षांपूर्वी तेच होते आणि आजही तेच आहेत. मात्र त्यांचा प्रत्यय, त्यांची प्रचिती, त्यांचा परिणाम आणि त्यांची अनुभूती हे प्रत्येकासाठी वेगळं आहे. त्यामुळे या सगळ्यातून आम्हाला जे जे भावलं, जे जे आवडलं, जे जे सांगावंसं वाटलं ते सगळं तुमच्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे. यातून तुम्ही पुन्हा एकदा ज्ञानेश्वरीकडे आणि माऊलींच्या चरित्राकडे अभ्यासासाठी वळावं हीच आमची इच्छा आहे. या मागण्यासह कार्यक्रमाला सुरुवात करूया. प्रवरेचं पाणी पुन्हा एकदा ढवळून निघालं. त्यावर उठलेल्या तरंगांना आज निळी झाक दिसत होती. दिवस कृष्णाष्टमीचा होता. कृष्णाष्टमी, वासुदेव आणि देवकीचा 8वा मुलगा. जीवन आणि मृत्यूच्या मधोमध वेटोळं घालून बसावं तसं बसलेल्या कुंडलिनीचा भास व्हावा असा आकार असलेला 8चा आकडा. त्या आकड्याचे दोन्ही वेटोळे एका जागी एकमेकांना छेदतात. त्या आणि तशाच एकाच बिंदूवर चित्त स्थिर करून तो योगी एका अश्वत्थाखाली शांत बसला होता. त्याच्या दोन्ही मिटल्या डोळ्यांवर पापण्या असल्या तरी सुद्धा त्या डोळ्यांची निरांजनं आतून उजळून निघाली होती. तो अंतर्बाह्य रिता होत होता, पुन्हा भरत होता, पुन्हा रिता होत होता आणि तरीही दरवेळी कर्माचा फेरा न चुकवत मान अपमान योग भोग सगळं काही पचवून पुढे पुढे जात होता. कृष्णकृपा असेल तर काय अशक्य, असं म्हणून पैठणच्या धर्मपीठासमोर केलेला रेड्याचा चमत्कार त्याला आठवला.
त्याच्या अंगावर शहारा आला आणि निमिषार्धात तो गेलाही. तो पुन्हा शांत झाला. पुन्हा नवी लाट आली. इंद्रायणीच्या तरंगांना आलेला निळाशार रंग आई वडिलांचं देहांत प्रायश्चित्त दाखवून देत होता. स्वस्ती श्री वटेषु अशी सुरुवात करून चांगदेवाला लिहिलेलं 65 ओव्यांचं पत्र त्याला आठवलं. आई वडिलांच्या निधनानंतर इथल्या तथाकथित समाजाने दिलेली वागणूक आठवली. मुक्ताईचं समजावणं आठवलं. सोपानाची साथ आठवली. निवृत्तीनाथांचा स्थिर विचार, मुक्ताईचा ठाम स्वर आठवला. त्या योग्याचे डोळे अजून अजून घट्ट मिटत गेले. मिटल्या डोळ्यातून कढत अश्रूंचे 2 थेंब हलकेच बाहेर आले. गीताचिंतन पूर्ण झालं होतं. पैठणकरांनी त्यांच्या मानपत्रात म्हटलंच होतं की ज्ञानेशो भगवान विष्णू. ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर्भगवान हरहा सोपानो भगवान ब्रह्म मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. हे सगळं आठवून तो योगी पुन्हा एकदा अंतर्मुख झाला. संन्याशाला पोरं झालीतच कशी असा प्रश्न करणाऱ्या समाजावर त्याने माणुसकीचा आणि धर्मातील उदारतेचा संस्कार केला. 700 श्लोकांची भगवद्गीता 9000 ओव्यांमध्ये मांडून त्याने विश्वरूप दर्शन घडवलं. ते दर्शन ओम नमोजी आद्या म्हणत अक्षर रूपाने इथून पुढच्या शेकडो पिढ्या वाचणार होती, जपणार होती, बघणार होती. वाचता जपता बघता स्वतःमधल्या स्वसाठी गोंदवून सुद्धा घेणार होती. कैक दिवस मातीत गाडून घेतलेल्या रोपाला कोंभ फुटावा आणि त्याच्या मंद सुगंधाने जीवनगंगा आणखी निर्मळ व्हावी. शब्दांच्या कळ्या माऊली स्पर्शाने बहरून जाव्या. त्या बहरून जात होत्या आणि जणू काही त्या सांगत होत्या की फुले वेचिता बहरू कळी यासी आला. नेहमीसारखीच शांत वाहत असते. नदीवरचा पूल ओलांडताना विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंनी याच इंद्रायणीत देहांत प्रायश्चित्त घेतलं ही खपली निघते. पूल ओलांडून आपण दर्शनाच्या रांगेत उभं राहतो. रांग हजारो जीवांना एकाच ठिकाणी उभं करणारी रांग. त्या रांगेत आपण सहजपणे आजूबाजूला बघतो. कितीतरी लोक फक्त लोकच लोक. कोणी खाली मान घालून चालतंय, कोणी एकमेकांशी गप्पा मारतंय, कोणी मोबाईल बघतंय, कोणी फोनवर मोठ्याने तर कोणी कुजबुजत बोलतंय, कोणी मोठमोठ्याने रामकृष्ण हरीचा जप करतंय, कोणाचं लहान मूल मध्येच रडतं. एक ना हजार गोष्टी. आपण फक्त चालत असतो. एक पाऊल, मग दुसरं, मग तिसरं, मग मोजताही येत नाही. मनातल्या मनात नामस्मरण काही काळ चालतं, पण त्याची ही माळ तुटते. चला माऊली, चला देवा, चला दादा असे आवाज कानावर येत असतात. एकामागे एक. चौथा, मग आता तिसरा, मग दुसरा आणि आता याच्यानंतर आपणच अशी स्थिती येते आणि आपल्याला समोर दिसते ती संजीवन समाधी. समाधी हरीची समसुखे विण न साधेल जाण द्वैत बुद्धी. अद्वैताने अद्वैताचा प्रवास करावा अशी ही समाधी. आपण फक्त डोळे मिटून उभे असतो आणि आपल्या कानावर येत असतं इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. देवाची आळंदी, देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी,
ज्ञानियांचा राजा भोगतो राणीवर, ज्ञानियांचा राजा भोगतो राणीवर, ज्ञानियांचा राजा राजा, ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा भोगतो राणीवर. नाचती वैष्णव, नाचती वैष्णव, नाचती वैष्णव, नाचती वैष्णव, नाचती वैष्णव. मागे पुढे इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. देवाची आळंदी, देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो, ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड, मागे पुढे दाटे, मागे पुढे दाटे हो, मागे पुढे दाटे, मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड. अंगणात झाड, अंगणात झाड, अंगणात झाड कैवल्याचे हो, कैवल्याचे. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो, ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. विठ्ठला माय बाबा उजेडी राहिले, उजेड होऊन, उजेडी राहिले, उजेड होऊन. निवृत्ती सोपान मुक्ताबाई, निवृत्ती सोपान, निवृत्ती सोपान, निवृत्ती सोपान. मुक्ताबाई, मुक्ताबाई, मुक्ताबाई. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. देवाची आळंदी, देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो, ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी नेवासे गावाला कुशीत घेऊन, नेवासे गावाला कुशीत घेऊन वाहणाऱ्या प्रवरेच्या काठावरच्या त्या तरुण सिद्धयोग्याने पुन्हा एकदा अर्घ्याची ओंजळ रीती केली. सूर्याकडे पाहात मानेवर रुळणारे केस ओल्या हाताने सारखे करत तो नेहमीच्या जागेकडे निघाला. स्थिती, उत्पत्ती आणि लय यांनी जणू नुकतंच नाहून निघावं असं ते तपपूत रूप उगवत्या सूर्याच्या सोनेरी किरणात उजळून निघालं होतं.
तेणे कारणे मी बोलीन, ते अरूपाचे रूप दावीन. असं म्हणताना त्याचं रूप किती अलौकिक होतं याची साक्ष फक्त तो पैस खांबच देऊ शकत होता. त्या खांबानेच त्या तेजस्वी योग्याच्या पाठीला टेकू दिला होता. पाठ, मांडे भाजण्यासाठी तापलेली पाठ, अपमानाचा आसूड मारण्यासाठी आसूसलेल्या समाजाचे वार परतवून लावणारी पाठ, पैठणच्या ब्रह्मवृंदांनी आधी उपेक्षेने आणि नंतर मात्र कौतुकाने थोपटलेली पाठ, गहिनीनाथांचा शिष्य असलेल्या निवृत्तीच्या समर्थ हातांची शाबासकी मिळवणारी पाठ, ज्ञानी पण उद्दाम आणि अहंकारी वर्गाकडे फिरवलेली पाठ आणि समाजाला अमृताचा अनुभव देण्यासाठी एका खांबाला टेकून तेजस्वी शब्दांची अखंड धारा पेलणाऱ्या देहाला अखंडपणे साथ देणारी ती पाठच. कुंडलिनीवर विजय मिळवलेल्या त्या योग्याचं ध्यान लागलं आणि तो सावधपणे, ठामपणे, नेमकेपणाने पण अत्यंत मृदू भाषेत एक एक शब्द बोलू लागला. एक ओळ, दुसरी ओळ, तिसरी ओळ, चौथी ओळ आणि मग एक ओवी पूर्ण, मग दुसरी, मग तिसरी, असं कुठेही न थांबता अव्याहतपणे सुरू होतं. वाचे बरवे कवित्व, कवित्वे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्शू जैसा. असं म्हणताना अतिंद्रिये परी भोगवीन इंद्रियांकरवी असा निर्धार त्या योग्याने केला होता. इंद्रायणीच्या प्रवाहाने प्रवरेकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातली ओल फक्त त्या सिद्धयोग्याच्या नजरेलाच कळू शकत होती. त्या दगडी खांबाचे श्वासही त्याला ऐकू येत होते. तो म्हणत होता, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा देवा तूच गणेशू सकल मती प्रकाशू जय जय निवृत्ती दासू अवधारी जोची. ज्ञानदेवा, तू 21 वर्षांच्या जीवनकाळात किती नि काय सोसलंस याची कल्पनाही आम्हाला सोसवत नाही. त्या सोशिकपणाने तू क्षमेलाही लाजवला आहेस. तनामनाला होरपळून टाकणाऱ्या उन्हाळ्यात तू शरदाचं चांदणं अनुभवलंस नि मवाळ मनाने अमृतकण वेचित बसलास. ज्या खळांच्या वाकुडेपणाने तू अंतर्बाह्य रक्ताळून गेलास त्यांच्याही भल्यासाठी तू सर्वात्मकाजवळ पदरच पसरलास आणि मागितलं ते सुद्धा पसायदान. तू कधी रागवला नाहीस, संतापला नाहीस, छळणाऱ्या समाजापासून मुरडला नाहीस. तुझ्या लेखी माणसं चुकतात ती फक्त अज्ञानाने. तुझ्या लेखी माणसं चुकतात ती फक्त अज्ञानाने आणि म्हणूनच अज्ञानाने अंधारलेल्या अमावस्येच्या रात्री तू पौर्णिमेचा सोहळा साजरा केलास. अगतिकांना आईची ममता दिलीस. याचमुळे तुझा लेकूरपणा विसरून आम्ही तुला माऊली म्हटलं. त्या सगुण निर्गुणाच्या पलीकडे जाणाऱ्या ज्ञानोबारायांचं दर्शन घेताना आपल्याला म्हणावंसं वाटतं की मूळ ना डहाळ, शाखा ना पल्लव, तोहा कैसा देव आम्हा घरा, निर्गुणपणे उभा, सगुणपणे शोभा, जीवी शिवी प्रभा दावी तो. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. सगुण निर्गुण एक गोविंदु रे, सगुण निर्गुण एक गोविंदु रे. गोविंदु रे एक गोविंदु रे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. अनुमानेना 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 श्रुतीने ती म्हणती गोविंदु रे, श्रुतीने ती म्हणती गोविंदु रे. गोविंदु रे एक गोविंद
स्थूल म्हणो की सूक्ष्म रे तुझ स्थूल म्हणो की सूक्ष्म रे स्थूल सूक्ष्म एक गोविंदू रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले ज्ञानदेव बोले ज्ञानदेव बोले निवृत्ती प्रसादो ज्ञानदेव बोले बाप रखुमादेवी वरु विठ्ठलू रे बाप रखुमादेवी वरु विठ्ठलू रे विठ्ठलू रे विठ्ठलू रे विठ्ठलू रे विठ्ठलू रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंदू रे सगुण निर्गुण एक गोविंदू रे गोविंदू रे एक गोविंदू रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे कार्तिक वद्य त्रयोदशी सूर्याने स्वतःहून सांगून अस्ताला जाण्याचा दिवस पुन्हा कधीही सदेह न दिसण्यासाठी तेजाने लौकिक अर्थाने निघून जाण्यासाठीचा दिवस संजीवन समाधीचा दिवस इंद्रायणीच्या प्रवाहाला आज पहिल्यांदाच तिच्यावरच्या तरंगांचं ओझं वाटत होतं पंढरपूरचा पोहा म्हणजेच संतांचा मेळा इंद्रायणीच्या काठावर प्रवाहाच्या लाटांप्रमाणे नाचत होता जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठलचा गजर क्षणाक्षणाला वाढत होता संत दिंडीच्या मध्यभागी ज्ञानदेवांची मूर्ती चालली होती त्यांच्या कमळासारख्या मुखावर आजही नेहमीसारखंच तेज होतं पण आज त्या तेजाची प्रभा नेहमीपेक्षा कैक पटींनी जास्त उजळली होती एरवीच्या प्रसन्नतेला जरा गांभीर्याची झळाळी आली होती उरात असलेला खोल खोल डोह उरातच दडवून टाकल्यानंतर झालेला क्लेश कणमात्रही त्या चेहऱ्यावर नव्हता मध्यभागी ज्ञानदेव उजव्या बाजूला ब्रह्मचित्कला मुक्ताबाई डाव्या बाजूला सोपानदेव आणि पाठीमागे निवृत्तीनाथ अशी ही ईश्वरनिष्ठांची मांदियाळी तिथे जमल्याने पाहणाऱ्या मंडळींना इंद्रायणीचा काठ हा चेतना चिंतामणीचे गाव वाटत होता स्थळकाळाचे संकेत जुळून आले हार बुक्क्याची देवाणघेवाण झाली परस्परांना नमस्कार झाले साष्टांग दंडवत झाले सुवर्ण पिंपळाची सळसळ थांबली आणि उठविला नंदी शिवाचा ढवळा उघडिली शिळा विवराची आसन आणि धुनी मृगच्छलावर पाहती ऋषीश्वर वोसंडोनी आळंदीच्या महादेवासमोरच्या नंदीच्या शेजारून खाली खोल खोल एका विवरात माऊली जाणार होती पुन्हा कधीही परत न येण्यासाठी ज्ञानदेवांनी कृष्ण स्मरण केलं गुरूंना साष्टांग दंडवत घातला पर्वतासारख्या निश्चल निवृत्तीनाथांची झालेली ती हळव्याहून हळवी अवस्था पाहून ज्ञानदेव अधिकच गंभीर झाले त्या गंभीरपणाला तिटकाऱ्याची झालर नसली तरी निश्चयाचा मोठा आधार होता निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेवांची ती भेट शेवटची भेट
संत नामदेव महाराज म्हणतात तसं, लावी अला दीप निरंजन ज्योती, प्रकाशल्या दीप्ती तन्मयाच्या. न राहवून ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांसमोर हात जोडले. झालेल्या गुरुकृपेची आणि आजवर पाळलेल्या लळ्यांनी त्यांचा ऊर भरून आला. डोळ्यात अश्रू नावाचं कृतज्ञ सौम्य नीर उभं राहिलं. पुढे ज्ञानेश्वर जोडोनिया कर, बोलतो उत्तर स्वामींसंगे. स्वामींची या योगे, स्वामींची या योगे झालो स्वरूपाकार. उतरलो पार माया नदी, निवृत्तीने हात उतरिला वदना. त्यागिले निधाना आम्हा लागी, नामा म्हणे देवा देखवे ना मज. नामा म्हणे देवा देखवे ना मज. ब्रह्मी ज्ञानराज मिळविला, ब्रह्मी ज्ञानराज मिळविला. नामा म्हणे देवा देखवे ना मज, हे वाचताना तुमची माझी अवस्था वाचवे ना मज अशी होते. निवृत्ती आणि ज्ञान यांचा अपूर्व संगम, भरती आणि ओहोटी थांबून आता क्षितिजाला जिंकून घेण्यासाठी त्याच्या दिशेने निघालेला तो अपूर्व शांतीसागर पाहणाऱ्यांना पाहवत नव्हता, सोसवत नव्हता. निवृत्तीनाथांची अवस्था त्याहून काय वेगळी होती? त्यांनी लावलेला ज्ञानवृक्ष आता विश्वाला सावली देणार होता. त्याची लौकिक अर्थाने होणारी वाढ आता दिसणार नसली तरी त्याचं हे अखंड संजीवन राहणं हेच त्याच्या तपश्चर्येला आलेलं फळ होतं. ज्ञानेश्वरीचे ज्येष्ठ अभ्यासक आणि वक्ते व दी कुलकर्णी यांच्या ज्ञानेश्वरी एक अपूर्व शांतिकथा या पुस्तकाच्या मलपृष्ठावर त्यांनी लिहिलेला मजकूर वाचला की गलबलून जायला होतं. वदी लिहितात, असा हा स्थितप्रज्ञ किती शांत असतो. असा हा स्थितप्रज्ञ किती शांत असतो तर समुद्रासारखा शांत असतो. समुद्रासारखा शांत का? कारण समुद्र तुडुंब भरलाय असं आपण म्हणत नाही. समुद्र तुडुंब भरलाय असं आपण म्हणत नाही. विहीर तुडुंब भरली आहे असं आपण म्हणतो. तुडुंब भरणं हे डोळ्याला दिसतं, अनुभवायला येतं. समुद्र तुडुंब भरला म्हणजे काय? कितीही भरला तरी तो तुडुंबच असतो ना. नद्या येतात, नद्या येतात येतात येतात, एवढी प्रचंड गंगा येते. अगदी गंगोत्रीपासून फिरत फिरत ऋषिकेश, हरिद्वार, काशी, प्रयाग करत करत तिथे आली. येतेच आहे आणि येत राहिलीच आहे. पण समुद्राला त्याचं काय? अशा हजार गंगा आल्या, तो आहे तसा, तो मर्यादा सोडत नाही. समजा या नद्या बंद झाल्या तरीही तो आहे तसाच. नद्या आल्या काय आणि नद्या गेल्या काय, त्याची मर्यादा जी आहे ती तशीच आहे. तो तुडुंबच आहे आणि असा तो शांत आहे. शांती याचा अर्थ आल्याने काही विकार नाही आणि गेल्याने काही विकार नाही. तो आहे तसा निर्विकार पण प्रसन्न. लाटा जागच्या जागी येतात, उंच जातात, खाली येतात. लाटांचा खेळ चालू असतो. नद्या येतात आणि नद्या जातात, त्यांचाही खेळ चालू असतो. त्यात त्यांच्या राहतात, हा याचा राहतो. दोघे एकमेकांचे असूनही एक असतात आणि दोघे एकमेकांचे असूनही वेगळे दिसतात. हे शांतीचं जे काही अनुभव सौंदर्य आहे ते त्या स्थितप्रज्ञाच्या ठिकाणी असतं आणि त्यामुळेच तो असतो. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका, असं म्हणणारा आनंद डोह.
श्वास आहे दुःखास बांधलेला, प्रत्येक श्वास आहे दुःखास बांधलेला, गाथा अभंग दिंडी आहे सुखात माझ्या. ध्यानात माऊलीची मूर्ती पुन्हा दिसावी, ध्यानात माऊलीची मूर्ती पुन्हा दिसावी, राहील मोगरा मग अवघा ऋणात माझ्या. अठरा अध्याय आणि 700 श्लोकांच्या गीतेवर 18च अध्याय पण 8896 ओव्यांचं प्रदीर्घ भाष्य लिहिणाऱ्या माऊलींनी आपल्या विवेचनाची सांगता करताना मागितलं ते पसायदान. ज्ञानदेवांना संतकवी, भाष्यकार, टीकाकार, तत्ववेत्ते, महायोगी अशा नानाविध विशेषणांनी आणि संबोधनांनी जरी गौरवलं जात असलं तरी माऊली हे त्यांचं नामाभिधान अधिक सार्थ ठरतं ते पसायदान नावाच्या शांती सुक्तामुळे. पसायदान ही एखाद्या विद्वानाने किंवा कवीने आपल्या रचनेच्या शेवटी लिहिलेली फलश्रुती नाही, किंवा अमुक स्तोत्र तुम्ही वाचलं तर तुम्हाला हे मिळेल असं दिलेलं आश्वासन नाही. काव्याच्या शेवटी हुशारीने स्वतःचं नाव गुंफून केलेलं स्वतःचं कौतुक नाही, किंवा स्वतःच्या अनुभवांना मोठेपण देण्याचा केलेला छुपा प्रयत्नसुद्धा नाही. पसायदान ही विश्वात्मक देवाकडे विश्वाच्या शांतीसाठी नव्हे, एका शांतीपूर्ण आणि आदर्श समाजाच्या उभारणीसाठी केलेली विश्व प्रार्थना आहे. पसायदानाच्या प्रत्येक ओवीत ज्ञानदेवांनी केलेली प्रार्थना हा आदर्श कृतीचा, जीवन पद्धतीचा एक सिद्धांत आहे असं मानलं आणि त्यानुसार आचरण केलं तर निकोप समाज जीवनाची पायाभरणी होऊ शकते. मनाची शांतता, विशालता आणि स्थितप्रज्ञता या चिंतनातून प्रत्येकाला लाभो हीच प्रार्थना त्यांनी त्याद्वारे केली आहे. ज्ञानदेवांच्या चरित्राची जी 3 प्रमुख वैशिष्ट्य आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहिली तीच या पसायदानात सांगितली आहे, आणि ती म्हणजे अपूर्वता, अद्वितीयता आणि अलौकिकता.